नारायण राजाराम डामशे कोटिंबे कर्जत यांचा नंद्या। गाडीचा म्हणजे ते नादच नाही। गाडी जेवढ्या वेळाला पळाली आजपर्यंत तेवढ्यापर्यंत अपराजित आहे। पुष्पा आपल्याला दिसत नाही मैदानामध्ये। तर बैलाचा आमचा म्हणजे मैदानात येणं मुश्किल झालं असतं, आम्हाला बांधाव बसायला लागला असता, अक्षरशः बांधाव बसायला लागला असता हा बैल नसता तर। आणि यावेळेस पण झाली आहे आणि पण याच्यापुढे आमची ना त्यांची गाडी होणार नाही आणि झाली तरी मैत्री पूर्णच होईल। आम्ही त्यांच्यावर कधी आता परत गाडी फिरवणार नाहीयेत। समजा एखाद्या गाडीने आमची गाडी मारलीच तर तो दिवस आम्ही तिथंच विसरून जातो। दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा मैदानात जाऊ ना त्यावेळेस बादल्याची भावना घेऊन आम्ही मैदानात कधीच जात नाही। तर नमस्कार मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता, नाव सांगायची गरज नाही, नारायण राजाराम डामशे कोटिंबे कर्जत यांचा नंद्या समोर बघू शकता। बिंदोडच्या गोलाचा मानकरी झालात। आणि दादा आपलं नाव सांगा प्रथम। माझं नाव आदित्य गायकवाड। म्हणजे डामशे साहेबांचं संपूर्ण बैलाचं पायऱ्याचं जे काही नियोजन असतं ते मी करत असतो। हां, दादांच्या हातात नियोजन असतं। आणि दादा याच्यासोबत आम्ही मने भाईची देखील मुलाखत घेतली, त्याच्यासोबत गाडी कशी पळते दादा काय सांगाल? गाडीचा म्हणजे ते नादच नाही। गाडी जेवढ्या वेळाला पळाली आजपर्यंत तेवढ्यापर्यंत अपराजित आहे। त्या गाडीचं असं म्हणजे त्या गाडीने आजपर्यंत मारच नाही खाल्ला आणि मनेबाई सुद्धा त्याला खूप स्पीड आहे आणि हा बैल दोन्ही खांदी कडनी पळतो मनेबाई, पण निव्वळ ही गाडी पळते म्हणून तो बैल आतून गाडीवर पळतो। नाहीतर एवढं कधी शक्य होत नाही का जे पब्लिकवर पळणारा बैल आहेत ते कधी आपल्याला गाडीवर पळताना दिसत नाही। पण मनेबाई असा एकमेव म्हणजे तो बैल एवढा पळतो आणि कारण गाडीच चांगली पळते त्याच्यामुळं तो बैल ह्याच्यावर गाडीवरच पळतो। आणि दादा ही जोडी आपल्याला नंतर परत पाहायला मिळेल का? हां, मागच्या वर्षीपासून आमची गाडीची जुळली ना तशी आम्ही हीच गाडी पळवतो। गाडी सहसा आम्ही फोडतच नाही, पण हे बैलगाडी क्षेत्र आहे, जास्त दिवस जास्त हे करून जमत नाही। त्याच्यामध्ये संबंधातील लोक असतात, आजूबाजू दुसरे बैल असतात, त्यांना सुद्धा फक्त एक प्रेमापोटी त्यांना बैल द्यायला लागतो। असं बाबा आमची गाडी पळते म्हणून आम्ही हीच गाडी पळवणार असं करून चालणार नाही, कारण भविष्यात हा बैल काही शेवटपर्यंत आपल्याला टिकणार नाही। उद्या जर आपल्याकडे दुसरा बैल आला ना आपण जर दुसऱ्याकडे पैरे मागायला गेलो तर मागच्या वर्षीची आठवण लोक आपल्याला करून देतील। त्याच्यामुळं जेवढ्या दिवशी गाडी पळवतो आणि तेवढ्या वेळेस आम्ही पळवतो, पण जसं शक्य होईल तसं आम्ही मध्ये मध्ये दुसऱ्यांना चान्स देत असतो, कारण तो सुद्धा बैल पब्लिकच आहे, पब्लिकनेच पळतो। पण निव्वळ ही गाडीचा चांगला स्पीड लागतं त्याच्यामुळे बैल तो फक्त आम्ही आतून पळवतो, नाही तर मन्याबाई दोन्ही खांदी पळणारा बैल आहे। बघू शकता मित्रांनो, कारण दादांचं खूप चांगलं बोलले दादा, कारण सर्वांना बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं आहे, सर्वांना नंदी दिल्या पाहिजे, संबंध जपले पाहिजेत, दादाही आपल्याला बोलले। आणि दादा एक प्रश्न विचारतो मला, पुष्पा आपल्याला दिसत नाही मैदानामध्ये दादा, त्या बैलाचा प्रॉब्लेम झाला छातीमध्ये तो बैल भरलेला आहे, म्हणजे बैल चालवला तरी त्याला दम लागतो। बैलगाडी क्षेत्रामध्ये त्या बैलाने आमचं नाव केलेलं बैलगाडी क्षेत्रामध्ये। बैल तो आहे आता ट्रीटमेंट त्याची चालू आहे, थोडा सराव चालू आहे, बैल थोडा रुटीनला लागतोय, कव्हर व्हायला असती बैल। पण निव्वळ आज मैदानात येण्याचं कारण म्हणजे निव्वळ हाच बैल आहे, तर तो बैल मैदानात नसला तर आमचा म्हणजे मैदानात येणं मुश्किल झालं असतं, आम्हाला बांधाव बसायला लागला असता, अक्षरशः बांधाव बसायला लागला असता हा बैल नसता तर। मग पुष्पानंतर छोटा पुष्पा सेम तसा दिसतो बैला, सेम म्हणजे त्याच पद्धतीचा स्पीड आहे याला, आणि निव्वळ या बैलामुळे आज मैदानात आहेत आणि बैल चांगला पळतोय। आणि सध्या आता दावणीला हाच आहे का दादा तुमच्याकडे? नाही, आमच्याकडे आमचा जुना बैल आहे वामण्या आणि एक नवीन खरेदी आम्ही या वर्षी केलेली आहे श्रावण। अच्छा, एक छोटा वासरू आहे, आदात वासरू, त्याची सुद्धा मैदानात बिनजोड आज झालेला, पण बैल तो तिकडे बांधलेला बैलाच्या जोडीला। श्रावण देखील दादांची नवीन खरेदी आहे, त्याचा देखील गुलाल झालेला आहे। आणि नंद्याविषयी काय सांगाल दादा? नंद्या शेम पुष्पासारखा दिसतो आणि पळ देखील तसाच आहे, तर नंद्याविषयी काय सांगाल? तुमच्या दावणीला इतका सुंदर नंदी, नाव देखील नंद्या, काय सांगाल नंद्यासोबत? ज्या बैलाचं म्हटलं तर हा बैल आपल्या बेलाच्या बाजारातून घेतलेला आहे, बेल्याच्या वरनं घेतलेला आहे। आणि आदात वासरू आम्ही घेतलं होतं, पण या बैलाची खासियत अशी होती म्हणजे बैल पळायचा ज्यावेळेस सरळ, म्हणजे ज्या बैलाचा खासियत अशी आहे की ज्यावेळेस तो सरळ गेला पळून त्यावेळेस त्याने आजपर्यंत कधीच मार खाल्ला नाही। मागच्या सीझनला सुरुवातीला दिवाळीला हा बैल म्हणजे बाहेर जायचा, पण नंतर बैलाने रिकवर झाला, बैल आस्ते रुटीनला लागला, बैल व्यवस्थित पळायला लागला आणि बैल म्हणजे बऱ्यापैकी चांगल्यापैकी गाड्या केल्या त्यांनी। म्हणजे पुष्पानी ज्या पद्धतीने गाड्या केल्या तेवढ्या मोठ्या गाड्या नाही केल्या, पण आम्हाला समाधान आहे का हा बैल आज पळतोय आणि म्हणजे आमच्या मनासारख्या गाड्या करतोय। आणि खरंच दादा तुमचं नाव नक्कीच करतोय नंद्या, कारण पळ तुम्ही बघितलं, ही जोडीला एवढी गती लागते मित्रांनो। मी स्वतः धाग्यावरती होतो आणि बघितलं, खूप गती लागली आणि समोरची गाडी देखील आपली मैत्रीपूर्ण होती। काय सांगाल त्याबद्दल? दीपक शेठ सावंत कडाव यांची गाडी होती, त्याबद्दल काय सांगाल दादा? दीपक शेठ सावंत यांची गाडी होती, तो खरा विषय आहे। मागच्या वेळेस सुद्धा आमची त्यांची गाडी झाली होती आणि या वेळेस पण झाली आहे, आणि पण याच्यापुढे आमची ना त्यांची गाडी होणार नाही, आणि झाली तरी मैत्री पूर्णच होईल। आम्ही त्यांच्यावर कधी आता परत गाडी फिरवणार नाहीयेत, कारण आजची आमचा एक अंदाज चुकला म्हणायचा, पण आज आम्ही नव्हती गाडी करायची त्यांच्याशी आम्हाला, पण आम्ही केली गाडी। पण याच्यापुढे आम्ही त्यांच्यावर नाव परत कधी फिरवणार नाही, कारण त्यांचं आमचं पण संबंध चांगला आहेत। जर त्यांची इच्छा असेल
तर म्हणजे आम्ही खेळू शकतो, त्यांना चान्स देऊ शकतो, असं नाही का आम्ही त्यांच्याशी करणार नाही, ते पण नाही, ते करू शकतात आमच्याशी गाडी, पण आम्ही परत त्यांच्यावर गाडी आता फिरवणार नाही. बरोबर आहे, कारण 2 वेळा तुम्ही गाडी खेळली, दोन वेळा आता गाडी नको खेळली असं. आम्ही बघा त्यांच्याशी. दादाचे चांगले विचार बघू शकता तुम्ही. हा आणि- आमचं कसं असतं, आम्ही ज्या दिवशी मैदानात जातो, समजा एखाद्या गाडीने आमची गाडी मारलीच तर तो दिवस आम्ही तिथं विसरून जातो. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा मैदानात जाऊ ना, त्यावेळेस बदल्याची भावना घेऊन आम्ही मैदानात कधीच जात नाही. बदला घेणं हे आम्ही आज परत कधी हे केलंच नाही. ज्या दिवशी तुम्ही मैदानात जाल ना, त्या दिवशी नवीन सुरुवात, किंवा मागच्या वेळेस त्याने आपल्याला टाकलं होतं, आज आपण त्याचं परत बिनजोडला नाव आहे, आज आपण बैल बदलला, आपण परत त्याच्याशी गाडी करू. बदल्याच्या भावनेने आज परत आम्ही कधीच मैदानात गेलो नाही. आज समजा हे मैदान आम्ही हरलो तर आजचा दिवस आम्ही इथंच विसरून जातो, पुढच्या मैदानात नवीन सुरुवात करू. बदल्याची भावना कधीच ठेवत नाही. आणि दादा दुसरा प्रश्न घेतो, या क्षेत्रामध्ये नवतरुण पिढी जास्त बघायला मिळते, तर काही शर्यत झाल्यानंतर खूप सारा जल्लोष किंवा आरडाओरड होते कारण गरम रक्त आहे, आपण बोलत नाही. पण नवीत जे तरुण वर्ग आहे त्यांना तुम्ही जुने जाणते छकडे स्वरात, पण त्या तरुण वर्गाला तुम्ही काय शिकवून द्याल? हार झाली तर कसं वागायचं आणि जीत झाली तर कसं वागायचं? दादा, नवतरुण वर्गासाठी तुम्ही तुमचं मत मांडा. नवतरुण मंडळीसाठी माझं एकच एवढं सांगणं आहे का हे क्षेत्र चांगलंही आहे आणि वाईट आहे. मैदानात याचा चांगली गोष्ट आहे, पण मैदानात येण्याबरोबरच तुम्ही तुमचं जे काय अभ्यास असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, ते तुम्ही पूर्ण करून या. हे सगळं सोडून त्याच्यामागं शर्यतीच्या मागं तुम्ही धावू नका. तुमचं करिअर पण आहे, बैलगाडी क्षेत्र छंद चांगला आहे, मला पण छंद आहे, माझ्या बाबांना सुद्धा आहे, माझ्या मुलाला सुद्धा आहे. पण सगळं उरकून तुम्ही या सगळ्या गोष्टी करत जा. आणि मैदानात येताना शर्यत झाल्यानंतर जास्त हुरळून जाऊ नका, कारण बैल हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, तो काय कायमस्वरूपी आपल्यासाठी पळणार नाही. एक दिवस तो थांबणार आहे. त्याच्यामुळं एखादी शर्यत जिंकल्यानंतर आपण आरडाओरडा करतो, एखादा माणसाला समोरच्याला उच्चारून बोलतो, ते शब्द राहून जातात. असं काय मित्रांनो तुम्ही करू नका. ज्या दिवशी तुमचा बैल बंद होईल पळायचा, त्या दिवशी तुम्हाला कोणीच विचारणार नाही, कारण ते आम्ही समोरून बघितलेलं आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, आम्हाला चांगला अनुभव आहे त्या गोष्टीचा. निव्वळ नंद्यामुळे आम्ही आज इथं आहेत. जर पुष्पा थांबल्यानंतर आमच्याकडे जर बैल नसता आला ना, मागच्या वेळेस जर आम्ही काय एखादा कुणाला शब्द बोलून गेलो असतो, त्याच वेळेस पुष्पा पण आमचा टॉपमध्ये पडलेला बैल आहे. त्यावेळेस आम्ही सुद्धा एक टॉपच्या गाड्या केल्यात, भरपूर गाड्या केल्यात. त्यावेळेस समजा आम्ही जल्लोष करून काही गोष्टी अशा केल्या असत्या ना, आज आमच्या ही वेळ आली असती, समजा बैलच नसता आमच्याकडे, तर आम्हाला अक्षरशः बांधावं बसायला लागलं असतं. पण त्याच्यामुळं माझं नवीन पिढीला एक विनंती आहे का तुमचा जो बैल आहे पळतोय, चांगली गोष्ट आहे, बैल पळाला आनंद साजरा करा, पण हारलेल्या गाडीला एखादा विरुद्ध शब्द काही बोलू नका, का जेणेकरून त्याला राग येईल, काय होईल का पुढच्या वेळेस मैदानात आल्यानंतर तो माणूस परत तुमच्याशी रागाने हे तुमच्या मित्रांनो. आज जर समोर आम्ही विरोधात गाड्या करतो एकामेकाच्या, दोन्ही मालक आम्ही समोर खांदे वाट टाकून येतो, असं कधीच करू नका. आम्ही जसं वागतोय तसं तुम्ही वागा. तर तुम्ही जर चांगलं वागलं तर बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस होतील, आणि जर असं जर सतत भांडणं करत राहिलं तर हा छंद लवकरच बंद होईल. आणि दादा, वामण्या मैदानात कधी दिसेल काय? नाही, तो रिटायर केला आम्ही बैल. तो बैल अच्छा. काय आता तुम्हाला मैदानात दिसणार नाही, कधीतरी येऊ शकतो बैल. तो त्याचा पायाचा आम्ही त्याला पळवतच नाही. तसं म्हटलं तर बैल स्ट्रॉंग आहे एकदम, आता त्याचा प्रॉब्लेम काहीच नाही बैलाचा. पण आमच्या शेडने ठरवलंय का बाबा त्या बैलाने आपलं चिकार नाव केलं, आणि ह्या वयात त्याला पळवणं आता शक्य नाही आपल्याला. बैल एकदम तंदुरुस्त आहे, फिट आहे, काय आहे. कोणी आता जरी बघायला गेलं तरी बोल का हा बैल आता किती पळल, पण त्या बैलाला रिटायर केल्या जवळजवळ आम्ही त्याला काढीतच नाही पळवायला बाहेर. आणि दादा, डामशे साहेब मैदानात आज आले नाही का? नाही, डामशे साहेब आता 2 वर्ष झालं जवळजवळ मैदानामध्ये येतच नाही मैदानाला. जवळजवळ ते त्यांचं काय ते राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ते काय मैदानात दिसणार नाही. पूर्णपणे नियोजन हे तुमच्या हातात मीच असतं. करत असतो. नंद्याचं, पुष्पाचं झालं, संपूर्ण नियोजन आम्ही मीच करत होतो, आणि आज पण करतो, आणि उद्या पण मीच असणार आहे नियोजन करण्याला. तर अजून नवीन आमची पिढी तयार होत आहेत, हे सुद्धा अजून चांगलं नियोजन करतात, आणि सुट्टी वगैरे हेच पोरं करत असतात सगळं. मी फक्त नियोजन करत असतो. शेटचं आमच्या बुवा शेट येतात मैदानामध्ये, पण बैलाच्या गडाला तुम्हाला कधी दिसणार नाही. आणि दादा, शेवटचा प्रश्न घेतो. दादा, मैदान कसं होतं? मैदान नंदींना पळण्यासाठी कसं आहे, आणि कमिटी वगैरे, कामतवाडी, पाटगाव, त्याबद्दल शेवटचा प्रश्न विचारतो, त्याबद्दल सांगा. मैदान खूप सुंदर आहे पळाला. सुट्टीला सुद्धा मातीचे ढीग वगैरे व्यवस्थित केलं, त्याच्यामुळं एखादी गाडी जरी बाहेर जाणारा बैल असला तरी तो बाहेर जाऊ शकत नाही व्यवस्थित. आणि फाटीसुद्धा पळायला चांगली आहे, आणि कमिटीने पावसामध्ये सुद्धा खूप सारी मैदानं केलेत, त्याबद्दल मी त्यांना धन्यवादच देईन. आणि फाटीसुद्धा पळायला एकदम व्यवस्थित आहे, त्याच्याबद्दल काहीच नाही. तर धन्यवाद दादा. तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी राज बोराडे यूट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा असतील. आणि मी पण आताच नवीनच यूट्यूब चालू केलं आहे, आणि तुम्ही मला लगेच एक शब्द टाकला की मला मुलाखत द्या, आणि तुम्ही लगेच तयार झालात, त्याबद्दल दादा तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. असेच गुलाल घेत राहा आणि असाच आम्हाला मुलाखत देत राहा. धन्यवाद दादा, आभारी आहे तुमचा.
महाराष्ट्र